विद्यार्थी मित्र, आपण निवडणूक प्रोसेस किंवा निवडणूक प्रक्रिया कशा स्वरूपाची असते या ठिकाणी बघितलेले आहे। निवडणूक प्रक्रिया ही अनेक टप्प्यांमधून किंवा वेगवेगळ्या घटकांमध्ये समन्वय साधण्याची भूमिका त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी पार पाडावी लागते। निवडणूक प्रक्रिया केवळ एक घटना नाही, तर ती एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती अविरतपणे चालू असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते। मग वेगवेगळ्या घटकाचा कशा स्वरूपात सुवर्णमध्ये या ठिकाणी घडला जातो ते आपण बघत असताना निवडणूक आयोग हा मतदार याद्या तयार करणे असेल यांचं काम वेगळ्या ठिकाणी देत असतो। आणि जे काही निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष असतात त्या राजकीय पक्षांना मान्यता देण्याचं काम देखील राजकीय निवडणूक आयोग त्या ठिकाणी करत असतो। एवढंच नव्हे तर त्यांना जे मिळालेलं मताधिक्य असतं त्यानुसार राजकीय पक्ष हे राष्ट्रीय स्वरूपाचे पक्ष कोणते आहेत, प्रादेशिक पक्ष कोणते आहेत, स्थानिक कोणते पक्ष आहेत यांना दर्जा देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। आणि मुख्य म्हणजे या निवडणूक प्रक्रिया पार पाडणं अत्यंत महत्त्वाचं काम निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी पार पडत असते। या निवडणूक आयोगामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 पासून तर 329 पर्यंत निवडणूक आयोगाचे संपूर्ण विस्तृत असं वर्णन त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचं केलेलं आहे। निवडणूक आयोगानं या निवडणुका पारदर्शक आणि खुल्या वातावरणात व्हाव्यात म्हणून यासाठी निवडणूक आयोगाला प्रचंड स्वायत्त असे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तिने घेतलेले निर्णय राज्यांना किंवा केंद्र शासनाला त्या ठिकाणी पार पाडावे लागत असतात। कोणत्याही प्रकारचा दबाव निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी येत नाही अशा स्वरूपाची प्रक्रिया आपल्याला लोकशाही प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडावी लागत असताना आपल्याला दिसून येते। म्हणून मग निवडणूक आयोग हा आपले कर्मचारी स्वतःचे त्या ठिकाणी वापरत नसून केंद्र आणि राज्याचे कर्मचारी त्या ठिकाणी वापरत असतात। आणि आपल्या कारभाराच्या सोयीच्या दृष्टिकोनातून केंद्रीय कार्यकारी आयोग, निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवरचे राज्य निवडणूक आयोग या ठिकाणी दोन भाग किंवा त्यांच्या खाली वेगवेगळ्या निवडणूक अधिकारी देखील त्यांच्या जिल्हा लेवलवरती काम करत असताना आपल्याला दिसून येतात। मग ग्रामपंचायतपासून तर लोकसभेच्या सर्व निवडणुका अत्यंत पारदर्शक विस्तृत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निवडणूक आयोग पार पाडत असतो। मग यासाठी जो लागणारा कर्मचारी वर्ग आहे तो स्वतःचा संपूर्ण कर्मचारी वर्ग या निवडणूक आयोगाकडे राहत नाही। खालच्या पातळीवरची म्हणजे बेसिक पातळीवरती निवडणूक प्रक्रियेची पातळी आहे त्यावरती काम करण्यासाठी प्रत्येक राज्याच्या शिक्षक वृंदांचा त्या ठिकाणी सहभाग निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी होत असतो। यामध्ये काही PLO म्हणून निवडणूक त्या ठिकाणी नियुक्ती देखील केली जात असते। आणि राजकीय पक्ष यांना मान्यता देण्यापासून त्यांच्या आचारसंहिता ठरवण्यापर्यंत निवडणुकाचा प्रोग्राम त्या ठिकाणी केला जात असतो। त्यानंतर फॉर्म भरण्याची तारीख, फॉर्म वापस घेण्याची तारीख आणि निवडणूक प्रचार करण्याची वेळ यामध्ये सुसंगत असा मेळ घालण्याचं काम भारताचे निवडणूक आयोग त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येतात। अशा प्रकारे भारताचे निवडणूक आयोग काम करत असताना आपल्याला दिसून येतं। अलीकडील काळामध्ये ज्ञानेश राव हे भारताचे निवडणूक आयुक्त होते। यांनी तर निवडणूक आयोगाला प्रचंड प्रकारे पारदर्शक ठेवण्यासाठी अनेक भूमिका त्या ठिकाणी केलेल्या आहेत। परंतु अनेकदा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा खूळ आजही आपल्याकडं सुपरिचित त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। परंतु या ठिकाणी मला हेच म्हणायचं आहे की निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक होणारी प्रक्रिया आहे। 1952 पासून तर यामध्ये अनेक सुधारणा प्रत्येक निवडणुकी अनेक झालेल्या आहेत। एवढंच नव्हे, अनेक निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांनी यामध्ये सुधारणामध्ये भर त्या ठिकाणी घातलेली आहे। आणि ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, खुल्या आणि मैत्रीच्या वातावरणामध्ये पार पाडतील यासाठी वारंवार भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या आपल्याला दिसून येतात। भारतीय निवडणुकाचा अभ्यास जर करत असताना आपल्याला TN शेषन नावाचे जे काही निवडणूक आयुक्त आहे यांचा विचार केल्याशिवाय निवडणुकीचा अभ्यास पूर्ण झाला असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही। कारण लोकांना, संपूर्ण जनतेला ओळखपत्र देण्याची भूमिका त्या ठिकाणी TN शेषन यांनी घेतलेली होती।
अत्यंत निवडणुकीसंदर्भातले कडक कायदे नियम आचारसंहितेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची भूमिका त्याने घेतलेली आपल्याला दिसून येतो. एक प्रामाणिक अधिकारी जर सत्तेवर आला तर काय बदल चांगला होऊ शकतो हा त्यांच्या वर्तनातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. एक प्रकारच्या निवडणूक आयोगाला शिस्त लावण्याचं काम त्या ठिकाणी TN शेषनसारख्या निवडणूक आयुक्तानं त्या ठिकाणी पार पाडलेले आपल्याला दिसून येत असते. अनेकदा हे निवडणूक आयुक्त स्वतःच्या कर्माचा किंवा ज्ञानाचा ठसा या निवडणुकावरती किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येत असतात. निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत कनिष्ठ आणि जटिल प्रक्रिया आहे. त्यामध्ये जनतेवरती कोणत्याही कसल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये ही भूमिका समोर ठेवून निवडणूक आयुक्ताने TN शेषन यांनी याचा प्रचार केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये मुख्य निवडणूक आयोग सुकुमार सेनपासून तर या ठिकाणी अनेक बदल प्रत्येक निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येत असतात. निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग त्या ठिकाणी असतो आणि हा निवडणूक आयोग अनेक बदल त्या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. आणि एकंदरीत अशी लोकशाही प्रक्रिया खूप मोठी व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी होण्यासाठी टप्प्याटप्प्याने तिचं विभाजन त्या ठिकाणी केलं जातं. मागच्या लोकसभेत जर आपण विचार केला तर 5 ते 7 टप्प्यामध्ये या निवडणूक लोकसभेच्या त्या ठिकाणी पार पाडल्या जात असतात आणि एक सुसूत्र आणण्याचं काम त्या ठिकाणी मनुष्यबळाच्या आधारे निवडणूक आयोगाला सहज सोपं होत असतं. अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आजच्या या तासिकेला आपण पूर्ण विराम देऊ आणि निवडणूक प्रक्रिया कशा स्वरूपाची आहे हे इतपत समजलं आपल्याला असेल अशा आशा व्यक्त करतो आणि राहिलेला जो उर्वरित निवडणूक प्रक्रियेचा जो काही घटक आहेत त्यांची आपण नंतर या तासिकेमध्ये सखोल अशी चर्चा घडवून आणणार आहोत. तत्पूर्वी आज धन्यवाद.